खाली एक भावस्पर्शी आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरील रक्षाबंधन सणाची गोष्ट दिली आहे. ही गोष्ट एका खेडेगावात राहणाऱ्या बहीणभावा होता. गावात पावसाने हिरवळ पसरली होती, पण गौरीच्या मनात एक खिन्नता होती. यंदा राजूचा पहिलाच रक्षाबंधन होता, पण वडील दूर शहरात होते आणि राखी विकत घेण्यासाठी पैसा नव्हता. गौरीने शाळेतून परत आल्यावर जुन्या कपड्यांमधून रंगीत दोऱ्या कापल्या. शेजारच्या माईंकडून थोडेसे केशर व अक्षता मिळवून तिने एक सुंदर राखी स्वतःच बनवली. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीने अंगणात एक चौरस रांगोळी काढली. राजूला न्हाऊ घालून कपडे घालून बसवले. डोळ्यात चमक होती, पण गळा भरलेला होता. तिने राखी बांधताना सांगितलं, राजू, माझ्याकडे सोनं नाही, पैसे नाही, पण मनापासून तुझ्यासाठी ही राखी बनवलीय. तू मोठा होऊन मला सांभाळशील गाडी. राजूला काही कळत नव्हतं, पण त्याने गोड हसून मान डोलावली. तो म्हणाला, ताई, तू रडू नकोस. तुला मी खूप शिकवेन. तू खूप अभ्यास कर, स्वावलंबी हो. तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करेन. तू काळजी करू नकोस. शेजारच्या माई हे पाहत होत्या. त्यांनी पाठीवरून हात फिरवत गौरीला मिठी मारली आणि म्हणाल्या, हेच खरं बंधन असतं. प्रेम टिकवणारा हा राखी